प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सलगरे तालुका मिरज येथे श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे। हे यात्रेचे 10वे वर्ष असून यात्रा गावात सुरू करण्यासाठी सलगरेचे आदर्श सरपंच तानाजीराव पाटील यांनी गावच्या सहकार्यातून ही यात्रा सुरू केली। ही यात्रा सांगली जिल्ह्यातील एक आदर्श आणि मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये सलगरेच्या आसपास गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होतात। 4 दिवस भरणाऱ्या या यात्रेमध्ये अनेक करमणुकीचे कार्यक्रम यात्रा कमिटीकडून आयोजित करण्यात आले आहेत। तरी सर्व भाविक भक्तांनी या यात्रेमध्ये येऊन देवदर्शन घेऊन यात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन सलगरेचे माजी लोकनियुक्त सरपंच तानाजीराव पाटील यांनी केले आहे। नमस्कार। सलगर गावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रेचा आजचा हा पहिला दिवस आहे। आजपासून यात्रा चालू झालेली आहे। यात्रा ही सलग 5 दिवस भरली जाते। सलगर गावाला बघायला गेलं तर यात्रा नव्हतीच। सलगरच्या आसपासच्या परिसरामधल्या सर्व गावामध्ये यात्रेचं स्वरूप असायचं, यात्रा असायची, पण सलगर गावाला यात्रा नव्हती। आणि म्हणून 2015 साली गावामधल्या प्रमुख माणसांना एकत्र गोळा करून त्या ठिकाणी बाबा सलगर गावाची यात्रा भरवण्याचं एक नियोजन केलं। आणि ती यात्रा भरवत असताना कोणत्या देवाची यात्रा असावी याच्यावरती सुद्धा बराचसा विचार विनिमय झाला। आणि गावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर या देवाची यात्रा भरवण्याचं या ठिकाणी ठरवलं। आणि बघता बघता आमच्या ह्या यात्रेला 10वं वर्ष आहे। आणि या 10 वर्षामध्ये यात्रा मिरज पूर्व भागामधील सर्वात मोठी यात्रा म्हणून सलगर गावचं सिद्धेश्वराची यात्रा म्हणून बघितलं जातं। वास्तविक याची शासनानं दखल घेऊन तीर्थक्षेत्र कचा दर्जा मिळाला आणि क्रममधून नुकतंच या सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार आदरणीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडेसाहेब यांच्या प्रयत्नातून त्या सलगर गावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरचा तीर्थक्षेत्र ब मध्ये सुद्धा समावेश झालेला आहे, त्याचा दर्जा मिळालेला आहे। लवकरच या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन 5 कोटीचा निधी मिळेल आणि लवकरच या सिद्धेश्वर मंदिर, गणपती मंदिर आणि संत बाळामामा मंदिर अशा पद्धतीची संकल्पना याच्यामध्ये आहे। आणि लवकरच या ठिकाणी मोठं मंदिर, मिरज पूर्व भागातलं सर्वात मोठं मंदिर म्हणून सुद्धा या ठिकाणी करण्याचा मानस आमच्या सर्व सलगर गावामधल्या ग्रामस्थांचा आहे। या सगळ्या गोष्टी करत असताना सलगर गाव हे सीमा भागातलं शेवटचं गाव आणि बाजारपेठेचं गाव म्हणून गणलं जातं। त्याचबरोबर सलगर गाव आता एक सिद्धेश्वरच्या यात्रेच्या निमित्तानं एक मोठं गाव म्हणून सुद्धा बघितलं जातं। वास्तविक सिद्धेश्वरची यात्रा भरवत असताना सर्वसाधारण 5 दिवसाचे प्रथा परंपरा निर्माण करून ही यात्रा भरवण्याचं धोरण ठरवलेलं आहे। आजचा पहिला दिवस यात्रेचा आहे। उद्याच्याला देवाचा गुगुळ काढला जातो। सोमवारी देवाचा गुगुळाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये 100भर गुगुळ असतात आणि ते वाजत गाजत या ठिकाणी मंदिराला प्रदक्षिणा घालून त्या ठिकाणी देवाचा गुगुळ काढला जातो। त्याचबरोबर मंगळवारी पुरणपोळीचा नैवेद्य असतो। सलगर आणि आसपासच्या विभागातील सर्वच गावामधील माता भगिनी पारंपरिक वेशामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य वाजवत आणून या ठिकाणी सिद्धेश्वरला नैवेद्य अर्पण केला जातो। अशी परंपरा निर्माण केलेली आहे। मंगळवारी, बुधवारी या ठिकाणी पालखी भेटीचा सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये असतो। वास्तविक या यात्रेचं मुख्य आरक्षण म्हटलं की पालखी भेटीचा सोहळा हे मुख्य आरक्षण आहे। सलगर, चाबुसोरळी, आरळती या विभागातल्या मानाच्या 10 पालख्या एकत्र येऊन या ठिकाणी सलगरमध्ये एस टी स्टँडचा जो मोठा चौक आहे त्या चौकामध्ये सर्वच पालख्यांची गाळाभेट होते आणि तिथून मग त्या पालख्या वाजत गाजत या ठिकाणी मंदिराभोवती येतात। 5 प्रदक्षिणा घातली जाते आणि पुन्हा मानिक आरती करून त्याची सांगता केली जाते। अशी मोठी परंपरा या निमित्तानं या यात्रेच्या रूपानं केलेली आहे। आणि परवा दिवशी गुरुवारी मात्र मग शेवटचा दिवस म्हणून या ठिकाणी विविध स्पर्धा घेऊन आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता केली जाते। यात्रेचा शेवट केला जातो। या 5 दिवसामध्ये रोज एक स्पर्धा किंवा कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात। तमाशा असतो, ऑर्केस्ट्रा असतो, लावण्या असतात। त्याचबरोबर या यात्रेमध्ये लहान मुलांना खेळणं पाळणं, त्याचबरोबर आईस्क्रीमचे गाडे, खाऊ गल्ली अशा एक वेगवेगळ्या माध्यमातून एक संकल्पना निर्माण करून यात्रा भरवण्याचं नियोजन केलेलं आहे। खरोखरच आम्हाला या यात्रेचा एक यात्रा प्रमुख, या गावचा एक लोकसेवक या नात्यानं आम्हाला मनापासून समाधान असं वाटतं की सलगर आणि विभागातल्या सर्वच गावामधल्या भक्तांनी या यात्रेला मोठं स्वरूप आणून दिलेलं आहे। आणि ही यात्रा फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं भरली जाते। भविष्य काळामध्ये ही यात्रा मिरज पूर्व भागामधील किंबहुना तालुक्यातील जिल्ह्यामधील मोठी यात्रा म्हणून मोठी यात्रा म्हणून या ठिकाणी नावारूपास आल्याशिवाय राहणार नाही।
आणि यात्रा भरवायला लागल्यापासून गावामध्ये सुद्धा सुख शांती समाधान चांगल्या पद्धतीनं गाव सुजलाम सुफलाम पद्धतीनं झालेलं असे म्हटलं तरी या ठिकाणी अवघड ठरणार नाही.